गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आधुनिक व्यवस्थापन पद्धतीमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन ही कन्सेप्ट आपण घेतो आहे. या आधीच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याची आवश्यकता आजच्या काळामध्ये का आहे हे आपण पाहिलेलं आहे. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन कसे प्रस्थापित करायचे, त्याकरिता कोणकोणत्या गोष्टी अंमलात आणायच्या हे आपण अभ्यासायचं आहे. आजच्या युगामध्ये स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे. अनेक ऑप्शन्स, अनेक पर्याय उपलब्ध झालेले आहेत. म्हणजे आज एखादी वस्तू एक नसेल तर दुसरी आहे, असे वेगवेगळे ब्रँड्स आपल्याला मिळू शकतात, वेगळे पर्याय इथे मिळू शकतात. आणि या पर्यायामुळं कंपन्यांमध्ये देखील प्रचंड स्पर्धा इथं वाढलेली आहे. आणि टेक्नॉलॉजीचा वेग जो आहे तो हाच प्रचंड आहे. म्हणजे अक्षरशः 1 महिना 2 महिन्यामध्ये टेक्नॉलॉजी बदलते आणि त्यामुळं आपल्याला रिलेशन्स मेंटेन करायचे असतील तर टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागतो. ग्राहकांना सांभाळावं लागतं, शोधावं लागतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि त्यानंतरच ग्राहक संबंध व्यवस्थापन निर्माण होतं. आता हे ग्राहक संबंध व्यवस्थापन कसं निर्माण केलं जातं, तर यामध्ये 2 आस्पेक्ट असतात. पहिलं म्हणजे एक टेक्नॉलॉजीचा वापर करून ग्राहक संबंध व्यवस्थापन प्रस्थापित करणं, आणि ग्राहकांच्या बाबतीमध्ये कस्टमर हे यांच्याशी संबंध कसे प्रस्थापित करायचे, या 2 गोष्टी इथं महत्त्वाच्या असतात. आता टेक्नॉलॉजी म्हटल्यानंतर इथं आपल्याला 4 पर्याय दिसतात. एक डेटा मायनिंग आहे, डेटाबेस आहे, डेटा ॲनालिसिस आहे आणि ऑटोमेशन आहे. म्हणजे ग्राहकांची माहिती जी उपलब्ध असते, वेगवेगळ्या मार्केट रिसर्च एजन्सीकडून आपल्याला माहिती उपलब्ध होऊ शकते, डेटा उपलब्ध होऊ शकतो आणि या डेटाचा वापर करून तुम्ही संबंध इथं प्रस्थापित करू शकता. हा उपलब्ध असलेला डेटा किंवा माहिती ही आपल्याला वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून इथं घ्यावी लागते. आजच्या काळामध्ये डेटा मायनिंग किंवा माहितीची उपलब्धता हा एक महत्त्वाचा घटक इथं बनलेला आहे. आजचं युग हे साधारणपणे 21वं शतक हे डेटाचं शतक, माहितीचं शतक मानलं जातं. अनेक प्रकारची माहिती वेगवेगळ्या मार्गांना आपल्याकडं उपलब्ध होत असते. त्याकरता फारसं काही करावं लागत नाही. आता माहिती कशी उपलब्ध होते हे जर उदाहरण तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही गुगलवर समजा गेलात आणि एखाद्या वस्तूचा तुम्ही सर्च केला. एखादा समजा टेलिव्हिजन पाहिजे तुम्ही सर्च केला. तुम्ही काय करता, गुगलवर जाता किंवा यूट्यूबवर जाता, ती वस्तू बघता, सर्च करता, वेगवेगळे पर्याय बघता. त्यानंतर पुन्हा ज्यावेळी तुम्ही गुगलवर जाल, लगेच तुम्हाला त्या वस्तूच्या जाहिराती तुम्हाला इथं गुगलवर दिसतील लगेच. आता हा डेटा तुम्ही जो बघितलेला आहे, तुम्ही काय बघताय, कसं बघताय, हा सगळा डेटा हा या ठिकाणी केंद्रित केला जातो, याच्यावर लक्ष ठेवलं जातं आणि त्या स्वरूपामध्ये तुम्हाला जाहिराती दाखवल्या जातात. म्हणजे हे एक प्रकारचं डाटा मायनिंगच असतं. माहिती ही तुम्हाला न कळत ही तुम्हाला आवश्यक असणारी माहिती ही तुमच्याकडून गोळा केली जाते. तुमची आवड कशी आहे, निवड कशी आहे, तुम्हाला काय नेमकं पाहिजे आहे, तुम्ही नेमकं काय वाचताय, कुठलं वाचताय, वर्तमानपत्र वाचत असाल तर कुठलं वर्तमानपत्र वाचताय, एखादी साईट बघत असाल तर कुठली साईट बघताय, यावर या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचंड प्रमाणामध्ये लक्ष इथं केंद्रित केलं जातं, माहिती घेतली जाते आणि या डेटाचा वापर करून पुढच्या काळामध्ये ग्राहक संबंध प्रस्थापित केले जातात. तर ग्राहक संबंध प्रस्थापित करण्याची पहिली पायरी म्हणजे डेटा मायनिंग किंवा डेटा गोळा करणे हे होय. त्यानंतर डेटाबेस बनवणं. माहिती जी आहे ती फक्त मिळवून चालत नाही, माहिती होऊन चालत नाही, तर त्याच्यामध्ये आपल्याला आवश्यक असणारा डेटाबेस तयार करावा लागतो. कुठली माहिती आवश्यक आहे, कुठले ग्राहक आपल्याला उपलब्ध आहेत किंवा कुठले ग्राहक उपयुक्त ठरू शकतील, याची माहिती या ठिकाणी घेतली जाते. याला डेटाबेस म्हटलं जातं. म्हणजे समजा आता कोल्हापूरचा जर समजा डेटा घेतला आणि एखादी आपण कार लॉन्च करतो आहे, नवीन कार लॉन्च करायची आहे, नवीन ब्रँड आहे आणि कोल्हापूरच्या ग्राहकांचा डेटा इथं घेतला, तर ग्राहकांचा डेटा हा समजा साधारणपणे 1 लाख ग्राहकांचा डेटा घेतला कोल्हापूरमध्ये. 5 लाख लोकसंख्या आहे,
कुटुंब जर धरली तर 1 लाख साधारण कुटुंब आहेत, तर त्यापैकी सगळ्यांचं उत्पन्न, वय ह्या गोष्टी इथं घेतल्या जातील आणि त्यातला जास्तीत जास्त 5,000 10,000 डेटा आपल्याला उपयोगी असेल. तर हा जो डेटा मायनिंग म्हणजे या ठिकाणी सगळा डेटा घेतला जातो, त्यानंतर डेटा बेस बनवला जातो, ज्याच्यामध्ये आपल्याला उपयुक्त असणारे ग्राहक किती आहेत, कसे आहेत हे इथं बघितलं जातं आणि त्यांची माहिती इथं संकलित केली जाते. त्यानंतर डेटा ॲनालिसिस, डेटा जो उपलब्ध आहे, माहिती जी उपलब्ध आहे त्याचं ॲनालिसिस, विश्लेषण केलं जातं, पृथक्करण केलं जातं. त्यात कुणाचा डेटा पाहिजे, कसा पाहिजे याचं ॲनालिसिस केलं जातं आणि त्यानंतरची चौथी स्टेप जी असते ती म्हणजे ऑटोमेशन असते. हा जो डेटा आहे तो साठवला जातो आणि याचा योग्य वेळी उपयोग इथं केला जातो. फक्त ॲनालिसिस करून चालणार नाही, तर डेटा पुढे कसा उपयोगात येईल हे पाहणं देखील आवश्यक आहे. तर तो उपयोगात येण्याच्या दृष्टीनं एक ठराविक पद्धतीनं डेटा साठवला जातो आणि ऑटोमॅटिकली या डेटाचा वापर इथे केला जातो. तर प्रत्येक कंपनीला टेक्नॉलॉजिकली या गोष्टी कराव्या लागतात, त्या म्हणजे डेटा मायनिंग, डेटाबेस, डेटा ॲनालिसिस आणि ऑटोमेशन. त्यानंतर दुसरा जो घटक आहे, फक्त डेटा उपलब्ध असून चालणार नाही, कारण लोकांची माहिती आपल्याकडे आहे, परंतु ते आपले कस्टमर नाही आहेत. माहिती जरी असली, व्यक्ती जरी असल्या तरी ते कस्टमर असतीलच असं नाही. त्यांना कस्टमर बनवणं, त्यांना ग्राहक बनवणं हे कंपनीचं ध्येय असलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये देखील इथं 4 गोष्टी इथं निश्चित केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे क्रिएशन, ग्राहक तयार करणं. त्यानंतर ग्राहक विकसित करणं, डेव्हलपमेंट. त्यानंतर एन्हान्समेंट, त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेणं, त्यांना प्रवृत्त करणं. आणि चौथी गोष्ट म्हणजे रिटेन्शन, म्हणजे आहे ते ग्राहक टिकवून ठेवणं. या 4 गोष्टी सातत्यानं ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये केल्या जातात. फक्त डेटा माहिती असून चालणार नाही कुठल्याही कंपनीला, तर त्या डेटामधून आपले संभाव्य ग्राहक कुठले आहेत, संभाव्य ग्राहक किती आहेत, कसे आहेत हे निवडून, हे हेरून त्या पद्धतीनं ग्राहक निर्माण केले पाहिजेत. म्हणजे त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपली उत्पादनं त्या ग्राहकापर्यंत पोचली पाहिजेत. ते ग्राहक कसे खरेदी करतील हे पाहिलं पाहिजे. त्याला क्रिएशन असं म्हटलं जातं. म्हणजे ग्राहक एकदा तुमचा तयार झाला पाहिजे, तो तयार झालेला ग्राहक विकसित झाला पाहिजे. म्हणजे कंपनीबद्दलची माहिती, उत्पादनाबद्दलची माहिती त्या ग्राहकाला झाली पाहिजे, त्या पद्धतीनं तो विकसित झाला पाहिजे. त्यानंतर एन्हान्समेंट, म्हणजेच हा जो ग्राहक आहे, जो कंपनीकडं एक चांगलं प्रॉडक्ट म्हणून बघतो, तो त्या चांगल्या पद्धतीनं त्याची प्रगती झाली पाहिजे, त्याला त्या वस्तूसंबंधीचं ज्ञान मिळालं पाहिजे, उत्पादनासंबंधी ज्ञान मिळालं पाहिजे. आणि त्यानं फक्त स्वतःपुरतं बघून चालणार नाही, तर त्यानं त्या उत्पादनाची शिफारस दुसऱ्या व्यक्तीला इथं केली पाहिजे, दुसऱ्या मित्राला किंवा नातेवाईकालाही केले पाहिजे. एन्हान्समेंट असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही फक्त एक ग्राहक निर्माण करत नाही, एक ग्राहक निर्माण करणं, त्याला विकसित करणं, त्या माध्यमातून इतर ग्राहकांची देखील पर्याय निवडणं आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे रिटेन्शन, आहे तो ग्राहक टिकवणं. हे सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये. फक्त ग्राहक निर्माण करून चालत नाही, तर तो ग्राहक कायमचा ग्राहक बनला पाहिजे, रिटेन्शन असलं पाहिजे, टिकवला पाहिजे, तरच ती चांगलं ग्राहक व्यवस्थापन आहे असं इथं म्हणता येईल. म्हणजेच प्रत्येक कंपनीला ग्राहक संबंध व्यवस्थापनामध्ये 2 गोष्टी कराव्या लागतात. एकतर टेक्नॉलॉजीचा वापर करून माहिती मिळवावी लागते, डेटाबेस तयार करावा लागतो, त्याचं पृथक्करण करावं लागतं आणि त्या डेटाचा वापर करावा लागतो. आणि या डेटाच्या माध्यमातून ग्राहक निर्माण करावे लागतात, ते विकसित करावे लागतात, त्यांच्यामध्ये सुधारणा घडवून आणाव्या लागतात, आणखी हे ग्राहक टिकवून ठेवावे लागतात. हे 2 घटक इथं महत्त्वाचे आहेत. एक टेक्नॉलॉजीचा वापर आणि त्याचं ग्राहकामध्ये रूपांतर करणं, लोकांच्या माहितीचं ग्राहकामध्ये रूपांतर करणं. ही जी प्रोसेस आहे ती प्रोसेस कशी असते, तर पहिल्यांदा कस्टमर डेटाबेस, पहिल्यांदा या ठिकाणी दिसतं आपल्याला कस्टमर डेटाबेस आहे. त्यानंतर CRM सॉफ्टवेअर आहेत, त्यानंतर रिलेशनशिप हिस्ट्री आहे, कस्टमर ॲनालिटिक्स आहे, आणखी सगळ्यात शेवटी पर्सनलाइज्ड मार्केटिंग आहे. हे 5 घटक इथं महत्त्वाचे आहेत. आणि ह्या प्रोसेसमध्ये
दोन घटक असतात, एक कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांचं समाधान, अँड दुसरं कस्टमर रिटेन्शन, जे ग्राहक टिकवून ठेवणे. या दोन गोष्टी CRMमध्ये इथं महत्त्वाच्या आहेत. तर कस्टमरचा जो डेटाबेस आहे, तर हा जो डेटाबेस आहे, कस्टमर संबंधाची जी माहिती आहे ती माहिती पहिल्यांदा घेतली जाते या प्रोसेसमध्ये. त्यानंतर CRMचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमध्ये ही सगळी माहिती भरली जाते. म्हणजे ग्राहक कुठला आहे, कसा आहे, त्याचा पत्ता काय, नाव काय, हे सगळी माहिती इथं या ठिकाणी त्या सॉफ्टवेअरमध्ये भरली जाते. याचं जर उदाहरणच घ्यायचं झालं तर तुम्ही एखादी समजा मोटरसायकल खरेदी केली, हिरोची घेतली किंवा या ठिकाणी होंडाची मोटरसायकल तुम्ही खरेदी केली. खरेदी केल्यानंतर पहिलं ज्यावेळी सर्व्हिसिंग असतं त्यावेळी लगेच तुम्हाला फोन येतो की असं असं तुमचं सर्व्हिसिंग ड्यू आहे, तुम्ही कुठल्या वेळी येत आहे, आज येत आहे की उद्या येत आहे, विचारलं जातं तुम्हाला. म्हणजे हा जो तुम्ही जे ग्राहक आहात, हा जो डेटा आहे तुमचा, तो डेटा त्या कंपनीकडे असतो, ते सॉफ्टवेअर असतं आणि तुमच्या डेटाप्रमाणे तुम्हाला इथं विनंती केली जाते. त्यानंतर हीच प्रक्रिया पुढच्या सर्व्हिसिंगमध्ये, चौथ्या सर्व्हिसिंगमध्ये, पाचव्या सर्व्हिसिंगमध्ये इथं केली जाते. समजा सर्व्हिसिंग जरी नसलं तरी देखील ज्यावेळी कंपनीनं एखादं नवीन प्रॉडक्ट लॉन्च करते त्यावेळी लगेच या डेटाचा वापर केला जातो, त्या ऑफर्स तुम्हाला दिल्या जातात. थोडक्यात जो ग्राहक बनलेला आहे तो ग्राहक त्यासंबंधीची माहिती या CRM सॉफ्टवेअरमध्ये इथं ठेवली जाते. त्यानंतर तिसरा जो घटक आहे तो म्हणजे रिलेशनशिप हिस्ट्री. ज्या ग्राहकांना ती वस्तू खरेदी केलेली आहे त्यांची रिलेशनशिप कोणाकोणाशी आहे, त्यांचे मित्र कोण आहेत, त्यांचे नातेवाईक कोण आहेत, किंवा कंपनीशी त्यांची रिलेशनशिप कशी आहे, यासंबंधीची माहिती देखील इथं ठेवली जाते. त्यानंतर कस्टमर ॲनालिटिक्स, म्हणजे हा जो ग्राहक आहे या ग्राहकाची माहिती ही विश्लेषित केली जाते, त्याचं विश्लेषण केलं जातं आणि त्यानंतर त्या माहितीच्या आधारे पुन्हा पाचवा जो घटक आहे तो म्हणजे पर्सनलाइज्ड मार्केटिंग. वैयक्तिकरित्या तुमच्याशी संवाद साधला जातो, वैयक्तिकरित्या विनंती केली जाते, आणखी पुन्हा नवीन वस्तू घेण्यासाठी तुम्हाला प्रवृत्त केलं जातं. किंवा तुमचे काही प्रॉब्लेम असतील, आता फीडबॅक हा शब्द नवीन आलेला आहे बघा. कुठल्याही गोष्ट तुम्ही कुठलीही वस्तू घेतली तरी लगेच तुम्हाला फीडबॅक द्यावा लागतो. तर हा फीडबॅक घेणं, त्या वस्तूसंबंधीचं मत घेणं, अशा स्वरूपाचं मार्केटिंग इथं केलं जातं. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये मास मार्केटिंग जितकं महत्त्वाचं आहे, एखाद्या जाहिरातीद्वारे जितकं मार्केटिंग होतं तितकंच या ठिकाणी पर्सनलाइज्ड मार्केटिंग, वैयक्तिकरित्या विश्लेषण करणं, विपणन करणं हे देखील महत्त्वाचं बनलेलं आहे. थोडक्यात ही प्रोसेस कस्टमर डेटाबेसपासून सुरू होते आणि पर्सनलाइज्ड मार्केटिंगपर्यंत इथं चालत असते. तर यामध्ये दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात, ते म्हणजे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, ग्राहकांचं समाधान झालं पाहिजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे कस्टमर रिटेन्शन, ग्राहक हा टिकाऊ बनला पाहिजे, टिकाऊ ग्राहक बनला पाहिजे, किंवा तो त्या ब्रँडशी, त्या वस्तूशी एकनिष्ठ राहिला पाहिजे. या दोन गोष्टी इथं या प्रोसेसमध्ये करणं आवश्यक असतं, तरच ती प्रोसेस उपयुक्त आहे असं मानता येईल. थोडक्यात आजच्या काळामध्ये ग्राहक संबंध व्यवस्थापन हा अत्यंत परवलीचा शब्द बनलेला आहे, ज्याचा उपयोग प्रत्येक कंपनी करते. केवळ ग्राहक मिळवणे किंवा ग्राहकाला वस्तू गळ्यात मारणे हा त्यातला उद्देश नसतो, तर ग्राहकांशी वर्षानुवर्ष चांगले संबंध प्रस्थापित करणे, ग्राहक टिकवणे हा या प्रोसेसचा उद्देश असतो. थँक्यू.